श्री स्वामी समर्थ. आलास बाळा तू. स्वामी म्हणतात माणसाला स्वप्न बघता आले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्वप्न हे पाहिलेच पाहिजेत. स्वप्न हे आपल्याला आपले आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवत असतात. मनुष्य लहानपणापासूनच स्वप्न पाहत असतो. प्रत्येकजण आपल्या वयानुसार आपले स्वप्न बघत असतो. माणसाने स्वप्न हे पाहिलेच पाहिजे. स्वप्न माणसाला ध्येय निश्चितीसाठी मदत करतात. ध्येय निश्चित झालेला व्यक्ती ते ध्येय पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो. तोच व्यक्ती आपले आयुष्य चांगले व सुंदर बनवत असतो. त्यामुळे माणसाने स्वप्न हे पाहिलेच पाहिजे. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. रात्रंदिवस कष्ट करावे लागतील. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत घेत असता, कष्ट करत असता, तो संघर्षाचा काळ तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवता. त्या संघर्षामध्ये तुम्हाला दररोज नवीन नवीन संकटांना सामोरे जावे लागते. तुम्ही त्यांना खंबीरपणे सामोरेही जाता. ही ताकद तुमच्या स्वप्नांची असते. तुम्हाला माहीत असते तुम्ही त्रासात आहात, तुम्हाला त्रास होतोय, तरीही तुम्ही तो त्रास सहन करत असता, कारण तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असते. रात्री झोपेत पडते ते खरं स्वप्न नसते. स्वप्न खरे तेच जे आपल्याला झोपू देत नाही. तुम्हाला सुद्धा जर का असे स्वप्न पडले असेल की जे तुम्हाला झोपू देत नाहीत, तुला ते पूर्ण करायचे आहे, तेच खरे स्वप्न आहे. तुझे तेच खरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला दिवस रात्र प्रचंड मेहनत करावी लागेल. सर्वात आधी तुला तुझा आळस हा सोडावा लागेल. तुला तुझ्या अंगी चांगल्या सवयी लावाव्या लागतील. तुला तुझ्या अंगी शिस्त लावावी लागेल. तुला बाकीच्या गोष्टी ज्यापासून तुझे नुकसान होत आहे ते सर्व सोडावे लागेल. लक्षात ठेव, मेहनतीशिवाय कोणालाच काही मिळत नाही. भलेही तुझे स्वप्न खूप साधे आहे तरी तुला ते पूर्ण करण्यासाठी मेहनत ही करावीच लागेल. लक्षात ठेव, मेहनतीला शॉर्टकट नाही. तुला तुझ्या स्वप्नांसाठी जो काही काटेरी मार्ग पूर्ण करायचा आहे तो तुला पूर्ण चालावाच लागेल. यातून तुझी सुटका नाही. या संघर्षातही जर का तू न डगमगता चालत राहिलास तर तू नक्कीच तुझे स्वप्न पूर्ण करशील. तू फक्त मनात दृढ निश्चय कर, तुला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी काही झाले तरी तू त्यातून माघार घेणार नाहीस. तू निरंतर कष्ट करशील आणि घाबरू नकोस. तू कुठेही अडलास, वाट चुकलास तर तुझ्या मदतीला स्वामी समर्थ आहेतच. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी